कार्यक्रम जास्त वेळ ज्यांच्यात असते त्यांनाच आपण संत म्हणतो ना. महाराष्ट्र म्हणजे त्या संतांची खाण. माला आधी ओढीती मग मेरू म्हणे जोडीती असे वर्णन श्रेष्ठ संत श्री दासगणू महाराजांनी केले आहे शेगाव निवासी गजानन महाराजांच्या बाबतीत. अशा सद्गुरूंची कृपा म्हणजे परम भाग्य. शेगावचाच परिसर नव्हे तर अवघा विदर्भच महाराजांच्या आशीर्वादाने पुनीत झाला आहे. रामनवमी, गुरुपौर्णिमा यासारख्या शुभदिनी महाराजांची पालखी मंदिरातून निघते. चला ऐकूयात तर या पालखी सोहळ्याचं वर्णन. श्री स्वामींच्या शुभनामाचा गजर घोष चालला.
आनंदाची पखरण करीत राहतो आणि मग जाऊन लागते नवरात्र उत्सवाची. शक्तिदायिनी आजी मातेचे पूजन करून भक्त तिला आरोग्य, सुख, सौभाग्य आणि यशमय जीवनाची याचना करतात. आणि मग ही आदिमाता सुद्धा आपल्या वेगवेगळ्या रूपांमधून भक्तांच्या हाकेला धावून येते. तर आपणही या भगिनींबरोबर अंबेला उदो उदो करूयात. हाकेला धावली आई, हाकेला धावली.
आणि सर्व श्रोत्यांना धन्यवाद देऊन स्वरमोहिनीतर्फे सर्वांचे आभार मानते.
संताचा महिमा संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा संताचा महिमा संताचा महिमा संताचा महिमा संताचा महिमा संताचा महिमा तो बहु दुर्गम
विकास काम नाही बाहू दुधडा दरी बाहू दुधडा दरी बाहू दुधडा दरी बाहू दुधडा दरी झाली नाही संगाया बाहू दुधडा दरी बाहू दुधडा दरी तरी काय होईल कामधेनु तरी काय होईल कामधेनु कामधेनु तरी काय होईल कामधेनु 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 तरी काय होईल तरी काय होईल कामधेनु 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 बहु दुधड जरी बहु दुधड जरी बहु दुधड जरी तरी काय होईल कामधेनु तरी काय होईल तरी होईल काय कामधेनु तरी काय होईल कामधेनु बाहू दुधडा दरी बाहू दुधडा दरी बाहू दुधडा दरी बाहू दुधडा दरी झाली माय सगाया बाहू दुधडा दरी बाहू दुधडा महिमा तो बहु दुर्गम
तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरी समय म्हण येईल कळो दुधडजरी झाली पैस गाय तरी होईल काय कामधेनु संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते दुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु पांडुरंगा करू अध्यायाचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्करून आता संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग आपल्या रसाळवाणीच्या माध्यमातून पंचवेद निर्माण करणारे संत श्रेष्ठ संत शिरोमणी किंबहुना जगतवंदे जगद्गुरु महाराष्ट्रभूषण देवनिवासी मान साधू तुकाराम महाराज यांचा फक्त 3 कडव्यांचा संतांचा महिमा कळणं किती दुर्लभ आहे किती दुर्गम आहे याचं प्रतिपादन करणारा किंबहुना संतांचा महिमा कळणारा उपाय सुचवणारा उत्कृष्ट असा अभंग आहे. ज्यांचा अभंग सेवेकरता घेतला त्यात महाराष्ट्रभूषण तुकाराम महाराज ज्या निमित्ताने घेतला ते आपल्याला काही सांगायची गरज नाही. स्वामी अमरानंद सरस्वती महाराज यांचा सहस्र चंद्र शांती महोत्सव साजरा होत आहे आणि ही परंपरा जवळजवळ आत्मानंद स्वामी आत्मानंद सरस्वती महाराज नंतर स्वामी पूर्णानंद सरस्वती महाराज त्याच्यानंतर स्वामी अखंडानंद सरस्वती महाराज आणि नंतर स्वामी अमरानंद सरस्वती महाराज अशी ही परंपरा चालत आलेली आहे आणि त्यांच्या ह्या सहस्र चंद्र शांती महोत्सवानिमित्त हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही पण ज्यांचा कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत त्यांच्या बाबतीत मात्र बरीच लोक अंधारात आहेत. ज्यांच्या संदर्भात आपण कार्यक्रम आयोजित करत आहोत त्यांच्या बाबतीत बरीच लोक या विभूतीच्या बाबतीत अंधारात आहेत. ते पहिल्यांदा प्रतिपादन करणं गरजेचं की ज्यांचा आपण ज्या स्वामी अमरानंद सरस्वती महाराज यांचा आपण जो सहस्र चंद्र महोत्सव साजरा करतोय तर त्यांचा मूळ जन्म जो आहे तो उत्तर प्रदेशातला आहे. त्यांची जी बोली भाषा आहे ती हिंदी उर्दू मिश्रित अशी भाषा आहे पण त्यांनी अलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये BA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं इंग्लिश मधून पण BA ची परीक्षा देणं त्यांच्या नशिबात नसल्यामुळं BA ची परीक्षा द्यायच्या अगोदरच त्यांनी घराला राजीनामा दिला किंवा रामराम ठोकला आणि ज्या दिवशी घराला रामराम ठोकला त्याच दिवशी त्यांनी आई वडिलांचं श्राद्धही करून टाकले आणि त्यांनी भटकंती सुरू केली. भटकंती सुरू करण्याचा तुम्ही म्हणाले एकदमच कसा असा कायापालट झाला तर त्यांना पहिल्यापासूनच परमार्थाची आवड त्यांची सुप्त रूपामध्ये होती ती फक्त प्रगट BAच्या वर्षाला झाली एवढंच. नाही तर त्यांना पहिल्यापासून ते वैराग्यच धारण केलेलं सहजासहजी अशी माणसं निघून जात नाही पण कडकडीत वैराग्य धारण केलं BAची परीक्षा द्यायच्या आधीच. मधल्या काळामध्ये त्यांना स्वामी अखंडानंद सरस्वती महाराज भेटले आणि त्यांच्या अनुग्रह तर मिळालाच पण त्यांच्या आपण त्याला म्हणतो ना त्यांच्या संमतीने किंवा त्यांच्या आज्ञेचं पालन म्हणून त्यांनी आर्मीमध्ये प्रवेश केला. आर्मीमधली इंग्रजांच्या काळातली 7 वर्षाची त्यांनी नोकरी केली पण 7 वर्षानंतर त्यालाही राजीनामा ठोकला. यदा कदाचित त्यांनी अजून सर्व्हिस केली असती तर त्यांना प्रशस्ती पत्रक बक्षीस मिळालं असतं पण त्यांनी त्यालाही राजीनामा ठोकला आणि हिमालयापासून तर कन्याकुमारीपर्यंत सगळी भटकंती सुरू केली आणि या भटकंतीच्या सहवासामध्ये त्यांचा पुण्यामध्ये आगमन झालं. त्यांना तसा अनुग्रह झाला तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये स्थायिक व्हा महाराष्ट्रामध्ये जा. पुण्यामध्ये आले आणि त्यांना स्वामी आत्मानंद सरस्वती महाराज भेटले आणि त्या आत्मानंद सरस्वती म्हणजे आत्ताच्या आपल्या याच्यात नारायण स्वामी त्यांनी त्यांना रेटवडी गावाला घेऊन गेले आणि रेटवडी गावाला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही याच ठिकाणी राहायचं इथं माझ्या मालकीची जमीन आहे या ठिकाणी तुम्ही राहा
तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही. आणि त्याप्रमाणे त्यांनी तिथं वास्तव्य केलं. पण त्यांच्या सानिध्यात जे जीव आले त्या प्रत्येक जीवाला त्यांनी मार्गदर्शन करायचं ठरवलं. मार्गदर्शन म्हणजे असं नाही की त्यांनी पार मोक्षाच्या पर्यंतच मार्गदर्शन घ्यावं. त्यांना लहान बाळापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत ज्याला जी अडचण असेल त्याच्या प्रत्येक अडचणीमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं. एखादा विद्यार्थी असेल तर त्याला शिक्षणाचं मार्गदर्शन केलं. एखादा साधक असेल तर त्याला परमार्थाचं मार्गदर्शन केलं. एखादा संसारिक असेल त्याला संसाराचं मार्गदर्शन केलं. एखादा विनोदी असेल तर त्याला विनोदी भाषेत सुद्धा मार्गदर्शन केलं. अशा सगळ्या म्हणजे आपल्या म्हणतो आपण की सर्व व्यापक, जसा भगवंत सर्व व्यापक आहे असं या अमरानंद सरस्वती महाराजांनी सर्व व्यापक लोकांना मार्गदर्शन केलं. पण उणीव मात्र एवढी राहिली, ज्यांना ज्यांना मार्गदर्शन केलं त्यांना ही विभूती एवढी मान आहे हे मात्र अद्याप कळलं. ज्यांना ज्यांना मार्गदर्शन झाले, ज्यांनी ज्यांना मार्गदर्शन केले त्यांना मात्र ही विभूती एवढी महान असेल की ही विभूती दिसायला आपल्या मधली आहे पण असायला मात्र भगवंताच्या जवळची आहे. अगदी ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मी माझे ऐशी आठवण विसरले दयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यासाचा वेश म्हणजे संन्यासी नव्हे, संन्यासासारखं जीवन जगणं म्हणजे खरा संन्यासी. संन्यासाचा वेश तर काय कोणालाही धारण करता येईल आणि संन्यासाचा वेश धारण करणाऱ्यालाच आज लोक स्वामी म्हणायला लागलेले. म्हणून तर आपल्या राजकीय पुढारी चंद्र स्वामीच्या मागे लागले. दुसरं काय त्यांना कळणं कठीण आहे. एवढं कळणं कठीण आहे. वरच्या वेशाने तर कोणी भाषे. अरे वेषांतर कोणालाही करता येईल. नाटकामध्ये एखादा पुरुष सुद्धा उभे स्त्रीचं रूपांतर करेल म्हणून काय तो स्त्री होत नाही. एखाद्याने जर बालगंधर्वाने स्त्रीची भूमिका केली तर दुसरी लोक पैजा लावतील पण कळणार नाही ही स्त्री एका पुरुष आहे. त्यांनी स्त्रीचं पात्र उभे केलं म्हणजे तो काही स्त्री ठरू शकत नाही. छत्रपती शिवरायांचं पात्र उभे केलं म्हणजे तो काही छत्रपती शिवराय. नाटकापुरतं ठीक आहे, नाटकानंतर त्याला कोणी छत्रपती म्हणेल. अहो स्वामींचा वेश धारण कोणालाही करता येईल पण स्वामीसारखं जीवन जगणं मात्र हजारातून एखाद्यालाच जमेल. त्यांच्या सानिध्यात जे जीव आले त्या सगळ्या सानिध्यात येणाऱ्या त्यांना मार्गदर्शन मिळाले. त्या मार्गदर्शनाच्या पाठीमागे ते धावत गेले. पण ज्यांनी मार्गदर्शन केलं ती एवढी महान विभूती आहे. यदा कदाचित कळली असती तर आपल्या जीवाचं सोनं झालं असतं, आपल्या जीवनाचं सोनं झालं असतं. पण आपण ते कथीर घेऊनच त्याच्या पाठीमागे पळालो. जसं आपण म्हणतो ना कुत्र्याला दगड मारलं तर ते दगडा पाठीमागे धावतो पण वाघाला दगड मारला ना तो दगड कुठून आला हे शोधते. असे वाघ म्हणून घेणारे फार पोटावर मोजण्यासारखी कुत्री मात्र आजार म्हणजे काय आहे, परमार्थ म्हणजे काय आहे अशी जर आपण शंकेचं समाधान करून घेतलं तर यदा कदाचित आपलं सोनं झाल्याशिवाय राहिलं नसतं. पण जाऊ द्या, अशी ही विभूती कळणं एवढं अवघड आहे म्हणून मुद्दाम आज सेवेकरता अभंग निवडलाय. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. कळणं एवढं अवघड आहे. का अवघड आहे की वरून दिसायला संत सारखे आहे पण असायला मात्र सारखे नाही. अगदी आपल्याला कावळा माहित असेल की निदान शहरी भागात असलं तरी कावळा सगळ्यांना माहित आहे. कोकिळा ऐकूनही माहिती. कावळ्याचा रंग काळा आहे, कोकिळ्याचा रंग काळा आहे. कावळाही उडतो, कोकिळाही उडते. कावळाही गातो, कोकिळाही गाते. पण गायन स्पर्धेमध्ये जर दोघांनी भाग घेतला तर कोकिळा ती कोकिळा आणि कावळा तो. आपल्याला थोडंसं कळलं. अजून जरा जवळ आहे. आपल्याला बगळाही माहिती आहे आपल्याला राजहंसही माहिती आहे. बगळ्याचा रंग पांढरा आहे, राजहंसाचा रंग पांढरा आहे. बगळा पाण्यात राहतो, राजहंस पाण्यात राहतो. पण दूध पाणी जर एकत्र केलं तर आणि ते वेगळं करायला सांगितलं तर राजहंस तो राजहंस आणि बगळा तो. राजहंसाला दूध पाणी वेगळं करता येतं पण बगळ्याला कसले पाणी एकत्र केलं तर वेगळं करता येत नाही. तो सगळं मट्टम करतो. मग ती देशी असो नाही तर विदेशी असो पण मट्टम केल्याशिवाय राहत नाही. हे बगळा म्हणजे आपल्याला बगळाही माहिती आहे, कावळाही माहिती आहे. मग आपण ठरवायचं आपण बगळा आहोत का राजहंस आहोत. आपण ठरवायचं आपण कोकिळा आहोत का कावळा आहोत. अजून जरा जवळ आहे म्हणजे आपल्याला काय, आपल्याला हिराही माहिती आहे आणि आपल्याला गाराही माहिती. हिराही गारा सारखाच चमकतो आणि गाराही हिऱ्या सारख्याच चमकतात. हिराही चमचम करतात आणि गाराही चमचम करतात. हिराही गारा सारख्याच दिसतो आणि गाराही हिऱ्या सारख्याच दिसतात. पण ऐरणीचा आणि घणाचा जर संबंध आला आणि त्याच्यावर जर ऐरणीवर हिरा ठेवला आणि गारा ठेवला आणि त्याच्यावर घण मारला तर हिरा तो हिरा आणि गारा त्या
संतांमध्ये हिराई आहे आणि गाराई आहे, पण दोघांचा मोल मात्र एक होऊ शकत नाही. तसं परमार्थामध्ये या जगामध्ये सर्वसामान्य माणसं आहे आणि साधू संत ही विभूती आहे, पण दोघांना सारखं समजता कामा नये. कारण सर्वसामान्य माणसं ती माणसं आणि महान संत ते संत. संत जरी दिसायला आपल्यासारखे असेल, आपल्यासारखे खात पीत असेल, आपल्यासारखे कपडे घालत असतील, आपल्यासारखे वावरत असतील, आपल्यासारखा यदा कदाचित संसारही करत असतील, पण त्यांची अंतरंगाची लक्षणं वेगळी आणि आपली वेगळी. आपलं आणि भाव वेगळा, त्यांचा भाव वेगळा, आपली लक्षणं वेगळी, त्यांची लक्षणं वेगळी. कारण त्यांचा आणि आपला जर डबल फरक सांगायचा म्हटलं तर एवढाच फरक सांगता येईल. संत आणि साधूचा पहिल्यांदा फरक ऐकून घ्या, म्हणजे आपल्या लक्षात येईल. संत म्हटल्यावर भगवंतापर्यंत पोहोचणारी विभूती, पण भक्तीचं अंग नसणारी विभूती त्याला म्हणायचं साधू, आणि भक्तीचं अंग असणारी विभूती त्याला म्हणायचं संत. एवढाच फक्त फरक आहे. दोघांची मोक्षापर्यंत जाण्याची वाटचाल सारखीच असते, पण एकाला भक्तीचं अंग असतं आणि एकाला भक्तीचं अंग नसतं. भक्तीचं अंग नसणारं त्याला साधू म्हणावं आणि भक्तीचं अंग असणारं त्याला संत म्हणावं. संत भगवंतापर्यंत पोहोचतात, पण भक्तीच्या आनंदामध्ये रममान होतात. साधू मात्र भगवंतापर्यंत पोहोचतात, पण आपल्या चिंतनामध्ये मग्न असतात. त्यांच्याजवळ जी विभूती येईल त्याला कदाचित ते मार्गदर्शन करतात. संत मात्र आपणहून त्याच्याजवळ जातात आणि त्याला मार्गदर्शन करतात. एवढाच फरक. सर्वसामान्य आणि संतांमध्ये एवढा फरक आहे. संतांजवळ असते ती, आपल्याजवळ असते ती माया, संतांजवळ असते ती दया. आपल्याजवळ आहे ती माया, त्यांच्याजवळ आहे ती दया. मायेमध्ये भेदभाव असतो, दयेमध्ये भेदभाव नसतो. दया कुणावरही केली जाते, माया फक्त अपतेष्टांवर केली जाते. दया परोपकार शिकवते, माया फक्त स्वार्थ शिकवते. दुसरा फरक. संत भगवंताचं चिंतन करतात, आपण फक्त संसाराची चिंता करतो. त्यांचं ते चिंतन, आपली तिची परमात्मा आत्मसात करता येतो. रुपये पाहिल्याने मात्र माणसाचा घात होतो. रूप पाहिल्याने भगवंत भेटीची आशा लागते, रुपये पाहिल्याने माणसाला नशा सुचते. चौथा फरक. संतांजवळ आहे ती 2.5 अक्षराची निष्ठा, आपल्याजवळ आहे ती 3 अक्षराची निष्ठा. त्यांची निष्ठा आपली निष्ठा, पण त्यांची 2.5 अक्षराची आणि आपली 3 अक्षराची. त्यांची 2.5 अक्षराची निष्ठा म्हणजे नि आणि श ला ठ, ही 2.5 अक्षराची निष्ठा, आणि आपली 3 अक्षराची नि स टा. जेवढं निसटता येईल तेवढं आम्ही निसटून घेतो. मग प्रवचन असलं तरी निष्ठून घेतो, कीर्तन असलं तरी निष्ठून घेतो, सत्रांच्या टाकायच्या असल्या तरी निष्ठून घेतो. सगळ्यातून निष्ठा येईल आपला 1 नंबर. त्यांचं ती निष्ठा, आपले ते निसटणं. निष्ठेमुळे संत त्यागी बनतात, निसटल्यामुळे आपण भोगी बनतो. त्यागी अमर होतो, भोग्याचा विसर पडतो. त्यागी देवाला आवडतो, भोगी यमाला आवडतो. ज्या दिवशी एका त्यागी पुरुषाचा जन्मोत्सव आपण साजरा करतो, त्याच दिवशी एक भोगी फासाच्या तख्तावर लटकला जातो. हे भोगाचं लक्षण. रामनवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्राचा आपण जन्मोत्सव साजरा करतो, हे त्यागी पुरुषाचं लक्षण. पण त्याच रामनवमीच्या दिवशी पाकिस्तानचा माजी अध्यक्ष जुल्फिकार अली भुट्टो फाशीच्या तख्तावर लटकला जातो. हे भोगाचं लक्षण. आणि पुढचा फरक. संतांजवळ असतात ते विचार, आपल्याजवळ असतात ते विकार. विचारामुळे शुद्ध आचार घडतो, विकारामुळे माणूस बेकार बनतो. शुद्ध आचारामुळे संत इंद्रियांवर ताबा मिळवतात आणि बेकार झाल्यामुळे आपली इंद्रिय विषयाधीन बनतात. आणि शेवटचा फरक. संत करतात तो केवळ परमार्थ, आपण करतो तो नुसता स्वार्थ. केवळ परमार्थामुळे ते निश्चयी बनतात आणि नुसत्या स्वार्थामुळे आमचा निश्चय डळमळीत असतो. केवळ परमार्थामुळे तो सगळा भार देवावर टाकतात आणि नुसत्या स्वार्थामुळे आमचा भार कुणीच स्वीकारत नाही. केवळ परमार्थामुळे त्यांचा कैवारी देव होतो आणि नुसत्या स्वार्थामुळे आमचं घरचं माणूस सुद्धा कैवारी होऊ शकत नाही. पाहिल म्हणे खरे, मरता तरी बरे, नाशिले घर, आमचं कुणीच कैवारी होत नाही. त्यांचं मात्र तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार, किंवा तुका म्हणे भार घातली यावरी, होईल कैवारी. तुका म्हणे निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. त्यांचा तो निश्चय, आपलं ते डळमळणं. त्यांचा सगळा भार देवावर, आपला कुणावरच भार नसतो. त्यांचा देव कैवारी होतो, आपलं घरातलं एक पुत्र सुद्धा कैवारी होत नाही. तरी पण आपण त्यांच्यासाठी रात्रीचा दिवस हाडाची काढे, रक्ताचं पाणी, सतत प्रयत्नाची पराकाष्ठा करतो. एवढा जबरदस्त फरक संतांचा आपला आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो, आपल्याला संत होता येणं शक्य आहे की नाही? लहान कुकुल्यापणामध्ये
लहान बाळाचे आई वडील जरी स्वर्गवास, नथिंग इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही की ती म्हणतात आपल्याला आपल्या अर्जाबरोबर वर्तणुकीचा दाखला जोडावा लागतो तेव्हा कुठे आपल्या अर्जाचा विचार केला जातो. हे तर आपल्याला सगळ्यांना माहितच आहे. वर्तणुकीचा दाखला जोडल्याशिवाय आपल्या अर्जाचा विचार केला जात नाही. त्याच न्यायाप्रमाणे या भगवंताच्याही दरबारामध्ये आचाररूपी अर्जाचा दाखला जोडल्याशिवाय भगवंताच्या दरबारामध्ये आपल्या अर्जाचा भक्तिरूपी अर्जाचा विचार केला जात नाही. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पण आपल्या आयुष्यामध्ये आचारबद्ध जीवनाला फार मोठी मोलाची किंमत आहे. कॅरेक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. आणि ते आचारबद्ध जीवन जगण्यासाठी न झाली तर काय आम्ही कमी करणार. फॅशनमुळे संस्कृतीचा ऱ्हास होत चाललाय आणि व्यसनामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली. म्हणून भयानक अशा 2 रोगापासून सावधानता बाळगायची म्हणजे साधी राणी आणि उच्च विचारसरणीचं जीवन जगायचे. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. आणि असं जीवन जगत असताना कुठेही कुठल्याही प्रकारचा अतिरेक होता कामा नये. कारण अति सुंदरता के कारण सीता हरी गई, अति गर्व से रावण मारा गया, अति दान देने से बलि को बंधना पड़ा, इसलिए सब जगह पे अति छोडना चाहिए. म्हणजे प्रत्येक ठिकाणी थोडं पण चांगलं असावं. शॉर्ट बट स्वीट. आणि असं जीवन जगलं तर यदा कदाचित मला वाटते आपल्याला संत होणं अवघड नाही. आणि संत होणं इतकं अवघड आहे आणि ते वरून बघितलं तर आपल्याला सोपं वाटेल, वेशाने बघितलं तर सोपं वाटेल, पण अंतरंगातून बघितलं तर तारेवरची कसरत आहे. यदा कदाचित आपल्याला महात्मा गांधी माहिती आहे. ज्यावेळी भारतातली महान विभूती महात्मा गांधी आणि ह्या महात्मा गांधीला बघण्यासाठी परदेशातला जंटलमन आला आणि भारतामध्ये आल्यानंतर त्याला कळलं की महात्मा गांधीचं व्याख्यान अलाहाबादला आयोजित केलेलं आहे. त्याने अलाहाबादच्या फर्स्ट क्लासच्या डब्याचं तिकीट काढलं आणि 15 मिनिटं आपण घाण केली तर आपण आपल्या जवळ थांबू देत नाही. ही प्रवृत्ती माणसाची आहे. त्यांनी सिगरेट संपवली, खाली टाकली, पायाच्या नखाने चुरगळली आणि महात्मा गांधीकडे ती उडवली. कमी त्यातला नाही. मी धुतल्या तांदूळासारखा आहे, ही आपली प्रवृत्ती आहे. तिकडे उडवली. महात्मा गांधींनी सहज डाव्या हाताने ती उचलली आणि जंटलमननी विचार केला भिकार दिसते. आता त्याला काही सिगरेट मिळती, हे थोटूक ओढून आपली तलब भागवेल. म्हणून त्याने ती सिगरेट या हातातली या हातात घेतली आणि खिडकीतून खाली टाकून दिली. अलाहाबादचा 14 तासाचा प्रवास झाला आणि 14 तासाच्या प्रवासामध्ये 7 सिगरेटी शिलगवल्या आणि 7ही थोटकं महात्मा गांधीकडे उडवली. महात्मा गांधींनी खिडकीतून खाली टाकली आणि अलाहाबाद जवळ आलं. जसं अलाहाबाद जवळ आलं, जसं आजच्या दिवशी कोहिनूर मंगल कार्यालयाजवळ माणूस आला का गजबजलेलं वातावरण बघितलं, अरे हेच ते आपल्याला जिथं जायचे ते. अलाहाबाद जवळ आलं, गजबजलेली लोक बघितली. मग मात्र जंटलमनचा विचार बदलला. जंटलमनला वाटलं बहुतेक याच गाडीने महात्मा गांधी येत असावेत. त्याच्यासाठी एवढी गर्दी. आणि जशी गाडी प्लॅटफॉर्मला लागली मग मात्र याचा विचार बदलला. याच डब्याकडे सगळ्याच लोकांची हातामध्ये हार घेऊन गर्दी, धावपळ सुरू झाली. मग मात्र जंटलमनला वाटलं बहुतेक इथल्या लोकांना कळलेलं असावं की महात्मा गांधीच्या व्याख्यानासाठी परदेशातला जंटलमन येतोय आणि तो फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवेश करतोय. आपल्या सत्कारासाठी एवढी तयार. आता याच्या मनात असं आल्यानंतर उतरताना काही हा आजागळपणाने उतरणार आहे. आपला टॉय सरळ केला, हॅट घातली, हातामध्ये सुटकेस घेतली, बूट सरळ केले आणि त्याच्यावर परत रुमाल मारला आणि मग छाती काढून तो उतरायला लागला. आपल्यासाठी एवढे हात. म्हणून दरवाजातून उतरताना एवढी तोबा गर्दी हरावाल्यांची, पण इष्टीतून उतरताना जशी जागा करून देतात तसं त्याला जागा करून बाहेर निघायला जागा करून दिली आणि मनातल्या मनात लोक म्हणायला लागली यू कॅन गो. आणि मग जंटलमन पलीकडे गेले आणि मागं वळून बघायला लागले की मी निघून गेलो तरी अजून कशासाठी लोक थांबले. त्यावेळेस या भिकाऱ्याच्या वेशातले महात्मा गांधी यायला लागल्यावर हारावर हार पडायला लागले. तेव्हा याचे डोळे पांढरे झाले. 14 तास बरोबर विभूती, पण आपल्याला कळले नाही. मग जंटलमनला 14 तास बरोबर असताना कळला नाही विभूती. आपण तर अशा कोणच्या बरोबरही नाही, तर आपल्याला काय कळत. आम्ही फक्त तिच्या बरोबर असतो आणि ते थिएटरमध्ये, इतरांबरोबर असतो ते ढाब्यावर. आणि जर प्रवासात पुढे असेल तर संपूर्ण गाडी प्रवाशांची असते. आम्हाला अशा काही विभूतींच्या सोबत वेळ काढायला वेळच नसतो. आणि मग आम्ही म्हणत असतो अरे काय बाबा, एवढ्या वेळेतून एवढ्या धावपळीतून आपल्याला कुठे वेळ मिळतोय का. मग देवही म्हणत असतो तुला वेळ नाही तर मग हो बाई, नाही तर आता आपण पाहिलंच आहोत. आपल्याला काय आहे
आपण सगळे बैलच आहोत. घरात बघा, प्रत्येकाने घरात जर वळून बघितलं ना तर बैलासारखं आपल्याला राबावं लागतं. असं म्हणतात, एक बाई एक दिवशी आपल्या मालकाला म्हटली, तुम्ही अजिबात काम करायचं नाही, उठल्यापासून तुमचं सगळं काम मी करणार. त्याला प्रश्न पडला, रोज एवढं बैलासारखं राबतून आज ही मला काम करू देत नाही म्हणजे काय? आजच्या दिवसाचं विशेषत्व काय, महत्व काय? ती त्याला ते जागेवर त्याच्या चहा नेऊन दिला, सगळं काही करून दिलं. ती म्हटली जेवायला बसायचं. पाटावर जेवायला बसलं, मी सगळं वाढणार, मी माझ्या हाताने तुम्हाला वाढणार, तुम्ही काही सुद्धा करायचं नाही, आंघोळ सुद्धा तुम्हाला मीच घालणार, सगळं म्हटलं. तो गांगरून गेला. तो म्हटला, रे रोज मी एवढा राबायचा ना, आज मात्र असं का? दुपारपर्यंत कसं बस त्याने काढलं. पण ज्याला रोज एवढं राबायचं माहितीये त्याला काही दम नाही गेला. तो तिला हळूच म्हटला, का ग आज एवढं काय विशेष का, मला तू काहीच काम करू देत नाही? म्हटलं एवढं तुमच्या लक्षात आलं? म्हटलं काय हो, माझ्या नाही लक्षात आलं. म्हटलं एवढं तुम्ही काय कुकुले बाळा आहात? एवढं 12 वाजेपर्यंत काही काम करून तुम्हाला दिलं नाही तरी तुम्हाला कळलं? म्हटलं नाही बाबा कळलं, सांगतं का? ते म्हटलं एवढे वेळे तुम्ही हात बैल पळा नाही का? कळला? म्हणजे आपण सगळे बैलच आहोत, पण आपण फक्त कबूल करत नाही. एक तर बाई अशी कीर्तनाला आली 50च्या वयातली, आणि 50च्या वयात ती बाई पुढे बसली. ती कीर्तनकाराने रामाचं नाव घेतलं तरी नमस्कार करायचं, कृष्णाचं नाव घेतलं तरी नमस्कार करायचे, शंकराचं नाव घेतलं तरी नमस्कार करायचे, स्वामींचं नाव घेतलं तरी नमस्कार करायचे, रावणाचं नाव घेतलं तरी नमस्कार करायचे. मग मात्र कीर्तन करायला शंका आली, हे गिऱ्हाईक कशातलं बघावं, रामाचा भक्त का कृष्णाचा भक्त का स्वामीचा भक्त? मग मात्र कीर्तन सुटलं. त्या बाईला त्याने विचारलं, बाई तुम्ही कोणाचे नाव आल्यावर नमस्कार करायचं? श्रद्धा म्हणून ठीक आहे, स्वामीवर श्रद्धा आहे म्हणून नमस्कार, रामावर श्रद्धा म्हणून ठीक, पण रावणाचं नाव आल्यावर तरी तुम्ही नमस्कार करता, याचं कारण काय? ते म्हटले, बाबा तुम्हाला एवढंही कळलं ना? म्हणजे एवढं सांगणाऱ्याला काही कळलं नाही. बाबा तुम्हाला एवढंही कळलं नाही? अहो मी आता माझं 50 वय झालं, आपले राहिले कितीक दिवस, कशाला थोड्यासाठी वाईटपणा? आता आता जर आपलं जर कीर्तन प्रवचन श्रवण असेल तर आपण कसं काही मोक्षापर्यंत जात? आपण तेवढं इतकं संत कळणं अवघड आहे, इतकं अवघड आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्याला पहिली वॉर्निंग दिली की अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितले संतांचा महिमा तो बहु दुर्गम. किती दुर्गम म्हटलं तर त्याला मोजमापच नाही.
ते भल्या भल्यांच्या सानिध्यात असणारी माणसं सुद्धा घसरतात. आपण तर तशा भल्या भल्यांच्या सानिध्यातही नाही. रामायणाचं उदाहरण आपल्याला कदाचित माहित आहे. ज्यावेळेस सीतामाई प्रभू रामचंद्राबरोबर वनवासात गेली, पंचवटीमध्ये स्थायिक झाली आणि तिथं तिने सोनेरी हरण बघितलं. प्रभू रामचंद्राजवळ हट्ट धरला. प्रभू रामचंद्राने त्याचा पाठलाग केला आणि पाठीमाग लक्ष्मण त्याच्या संरक्षणासाठी निघून गेला आणि कपटी रावणाने सीताचं हरण केलं, सीतेला पळवून नेलं. ज्यावेळेस प्रभू रामचंद्राची किंकाळी आली त्यावेळेस सीता माता लक्ष्मणाला म्हणते, भाऊजी प्रभू काहीतरी संकट आले, तुम्ही त्यांच्या संरक्षणासाठी जा. लक्ष्मणाचे उद्गार आहेत, माते माझ्या प्रभूवर काही संकट येणार नाही आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर काही संकट आलं असेल तर त्याचं निवारण करायला माझे प्रभू समर्थ आहे, काही चिंता करू नका. मग मात्र सीतेने आपले शब्द बदलले आणि शब्द बदलल्या मात्र लक्ष्मणाने कानावर हात ठेवलं. इथे हे अभद्र बोलणं ऐकून घेण्यापेक्षा त्यांनी निघून जाणं पत्करलं आणि निघून जाताना आपल्या कर्तव्याला च्यूत झाले नाही. लक्ष्मण रेषा आखली आणि सांगितलं, माते कुठलाही प्रसंग आला तरी या लक्ष्मण रेषेचं उल्लंघन करू नका. आणि निघून गेला. ते लक्ष्मण निघून गेल्यानंतर कपटी रावण आला. हुबेहूब साधूचा वेश धारण केलेला आहे, जटा अडवलेले आहेत, भगवस्त्र परिधान केलेले आहे आणि साधूचं तेज चेहऱ्यावर झळकतंय आणि मग अलक निरंजन केलं. सीता मातेला सांगितलं, मी एवढा भुकेलेला आहे, याला कदाचित 5 मिनिटाच्या आत मला जर अन्न मिळालं नाही तर मी कासावीस होऊन इथंच गतप्राण होईल. तिने फळांची परडी आणली पण हा बाबा लक्ष्मण रेषेच्या आत यायला तयार नाही. तो म्हटला, आमच्या साधूंना एवढा उल्लंघन करून येण्याचा अधिकार नाही. तुला भिक्षा घालायची असेल तर इकडे येऊन घाल, नाही तर मी इथंच मरून पडेल. आपल्या दारामध्ये एक अतिथी मरून पडणं एवढं पातक डोक्यावर घेण्यापेक्षा भिक्षा घालणं सीतेला योग्य वाटलं आणि तिने लक्ष्मण रेषेचे उल्लंघन केलं. उल्लंघन केल्यानंतर काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती. मला याच्यासाठी सांगायचे की ज्या